नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव प्रश्नसंच याचा भाग 4 बघूयात। यापूर्वी मी एकूण 3 भाग अपलोड केलेला आहे। ते देखील व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसाल तर ते देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्यायचा आहे। आणि आज आपण पोलीस भरतीच्या सरावाचे जे चौथा भाग बघूयात। या आज देखील एकूण 30 प्रश्न आहेत। यामध्ये भूगोल, इतिहास, सामान्य विज्ञान, राज्यघटना, भूगोल, इतिहास, सामान्य विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी हे संपूर्ण 6 विषयाचे जे 30 प्रश्न आहेत, टॉप 30 प्रश्न, त्याचं रिव्हिजन आणि त्याचे संबंधित जी इतर माहिती आहे ते मी या व्हिडिओमध्ये देईन। आणि संपूर्ण आपले जे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन आणि PDF मिळवण्यासाठी तुम्ही मला या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता, अनुभव स्टडी विथ NDS। ओके, तर लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवरती तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा। चला तर आपण बघूयात पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 4। चला तर मग आपण नेहमीसारखे भूगोल या विषयापासून सुरुवात करूयात। भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते आहे? सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त। नेपाळ या देशाला भारतातील एकूण किती राज्यांची सीमा लागते? एकूण किती राज्यांची सीमा लागते नेपाळ या देशाला? थिलाना हा कोणत्या नृत्य प्रकाराचा भाग आहे? थिलाना। लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण किती जिल्हे येतात? लडाखमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? जोग, ज्याला आपण गिरसप्पा धबधबा म्हणतो, जोग धबधबा हा कोणत्या नदीवरती आहे? चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि तुमची उत्तर तुम्ही चेक करा। मी उत्तर देतो आता। पहिला प्रश्न आहे आपला, भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त। ओके, मी तुम्हाला एक भारताचा नकाशा दाखवतो म्हणजे कळून जाईल। हा आपला संपूर्ण भारताचा नकाशा आहे। याच्यामध्ये अक्षवृत्त, रेखावृत्त दाखवलेले आहेत। हा खूप महत्त्वाचा आहे। प्रश्नामध्ये होतं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणते आहे? ओके, आपल्याला माहीत आहे जे उभ्या रेषा असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात आणि जे आडव्या रेषा असतात त्यांना अक्षवृत्त म्हणतात। ओके, आणि काल्पनिक रेषा आहेत स्थान व विस्तार समजण्यासाठी एखाद्या ठिकाणाचं। ओके, तर भारताच्या सर्वात पूर्वेकडे म्हणजे या ठिकाणी जे रेखावृत्त गेलं आहे ते कोणतं आहे असं प्रश्नामध्ये विचारले। हे आहे 97°25'। ओके, 97°25' पूर्व रेखावृत्त। ओके, ज्यावेळेस पण भारताविषयी स्थान विचारलं रेखावृत्तामध्ये तर पूर्व अगोदर आहे का प्रश्नामध्ये हे बघायचं उत्तरामध्ये। ओके, पूर्व, कारण कधीही भारताचे रेखावृत्त कोणतंही विचारू द्या पूर्वच येणार, कारण पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे। ओके, आणि अक्षवृत्त जर विचारलं कधीही उत्तरमध्येच येणार। उत्तर अक्षवृत्त कोणतंही अक्षवृत्त विचारू द्या उत्तरमध्ये येणार। ओके, कारण उत्तर गोलार्धामध्ये आपला भारत आहे। तर या ठिकाणी बघा हे पूर्व रेखावृत्त आहे। भारताचं स्थान जर रेखावृत्तामध्ये विचारलं तर या ठिकाणी 68°7' उत्तर अक्षवृत्त, पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त असं आहे। ओके, म्हणजे ही रेषा आणि ही रेषा दरम्यान आपला भारत आहे। 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त। आणि अशा प्रकारे जर अक्षवृत्त विचारले तर या ठिकाणी ही भारताची मुख्य भूमी आहे। ओके, आणि या ठिकाणी इथून गेलेलं जे अक्षवृत्त आहे ते आपलं 8°4' उत्तर अक्षवृत्त आहे। 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त या दरम्यान आपलं भारत आहे। ओके, ही रेषा 37°6' उत्तर अक्षवृत्त। आणि सर्वात दक्षिणेकडे या ठिकाणी आपलं दिसत असेल। ओके, या ठिकाणी आहे 6°45' उत्तर अक्षवृत्त आहे, जे की इंदिरा पॉईंट म्हणजे भारतात सर्वात दक्षिणेकडे अक्षवृत्त कोणतं आहे तर हे 6° या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता। हां, 6°45' उत्तर अक्षवृत्त, जे की इंदिरा पॉईंट या ठिकाणी आहे। आणि मुख्य भूमी जर विचारलं तर 8°4' उत्तर अक्षवृत्त। ओके, हे समजलं। आणि भारताच्या मध्यातून आपल्याला कर्कवृत्त गेलेलं आहे, आपल्याला माहीत आहे या ठिकाणी अशा प्रकारे गेलं आहे जे 23.5° उत्तर अक्षवृत्तावरून गेलेलं आहे। ओके, 23.5° उत्तर अक्षवृत्त कोणत्या कोणत्या राज्यातून गेलेलं हे विचारतात। या ठिकाणी गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आहे। या ठिकाणी ही डॉट लाईन तुम्ही लक्षात ठेवा। छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर त्रिपुरा आहे आणि मिझोराम आहे। 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 राज्यातून आपला 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे। ओके, आणि अशाच प्रकारचं भारताच्या मध्यातून रेखावृत्त देखील गेलेलं आहे, हे रेखावृत्त। ओके, ज्याला भारताचे प्रमाण वेळ म्हणतात, जे आहे 82.5° पूर्व रेखावृत्त। ओके, 82.5° पूर्व रेखावृत्त हे कोणत्या कोणत्या राज्यातून गेलेलं बघा। या ठिकाणी उत्तर प्रदेश, त्यानंतर
मध्य प्रदेश या ठिकाणी, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा आणि आंध्र प्रदेश. ओके, या 6 राज्यातून गेलेला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, त्यानंतर ओडिसा आहे आणि आंध्र प्रदेश आहे. ओके, 1 2 3 4 5. ओके, 5 राज्यातून गेले, 6 नाही, 5 राज्यातून गेलेला आहे आपलं भारताचे प्रमाण वेळ. हे समजलं एवढं? ओके. तर आपण पुढचा प्रश्न बघूयात. नेपाळ या देशाला भारतातील एकूण किती राज्यांची सीमा लागते? तर हे 5 राज्यांची सीमा लागते. आपण आत्ताच्या नकाशामध्ये परत एकदा बघून घेऊयात. ओके, या ठिकाणी नेपाळ आहे बघा, या ठिकाणी नेपाळ आहे आणि नेपाळला बघा एकूण 5 राज्य कुठले कुठले आहेत. या ठिकाणी आहे उत्तराखंड, उत्तराखंड आहे. या ठिकाणी UP आहे म्हणजे उत्तर प्रदेश आहे. त्यानंतर या ठिकाणी बिहार आहे. ओके, बिहार आहे. त्यानंतर या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बेंगॉल आहे आणि या ठिकाणी वर सिक्कीम आहे. ओके, सिक्कीम. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम असे 5 राज्यांची सीमा या नेपाळला लागलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. नेपाळची राजधानी कोणती आहे? काठमांडू. त्यानंतर थिलाना हा नृत्य प्रकार कोणत्या प्रकारचा? ओके, कोणत्या नृत्य प्रकारचा भाग आहे थिलाना? तर हे आहे तमिळनाडूमधील भरतनाट्यमचा प्रकार. ओके, भरतनाट्यम जे की कुठं होतं? तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा, भरतनाट्यम विचारतात. शास्त्रीय नृत्य आहे, भरतनाट्यम तमिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर कुचीपुडी आहे आंध्र प्रदेशमधील. हे शास्त्रीय नृत्य आहेत 8. कुचीपुडी आहे आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर केरळमध्ये 2 आहेत. एक आहे मोहिनी अट्टम, केरळमध्ये आहे मोहिनी अट्टम. त्यानंतर कथ्थक. ओके, सॉरी, कथकली. कथकली आणि मोहिनीअट्टम हे दोन्ही आहेत केरळमध्ये आणि कथ्थक आहे, कथ्थक. ओके, कथ्थक आहे आपल्या उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये कथ्थक केलं जातं. आणि सत्रिया आहे, सत्रिया नावाचं एक आहे, सत्रिया हे आसाममध्ये केलं जातं, आसाममध्ये. त्यानंतर मणिपुरी आहे, मणिपूरमध्ये. त्यानंतर ओडिशा आहे, ओडिशामध्ये. हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण किती जिल्हे येतात? 2 जिल्हे येतात. ओके, कुठले कुठले? एक आहे लेह, जो की या केंद्रशासित प्रदेशाचं मुख्यालय देखील आहे लेह. दुसरा आहे कारगिल, कारगिल आणि लेह. ओके, हे खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला लक्षात राहील. ओके, तर हा नकाशा आहे जम्मू काश्मीरचा. ओके, नवीन 31 ऑक्टोबर 2019मध्ये नवीन केंद्रशासित प्रदेश झाले. हा जम्मू काश्मीर आहे आणि हा आहे लडाख. ओके, तर या ठिकाणी बघा तुम्ही 2 जिल्हे आहेत. हा आहे संपूर्ण लेह जिल्हा, लेह जिल्हा आहे आणि या ठिकाणी आहे कारगिल. ओके, कारगिल. हे 2 जिल्हे आहेत लडाखमध्ये, लेह आणि कारगिल. आणि विशेष म्हणजे लेह कोणत्या नदीच्या काठी आहे? सिंधू नदी. ओके, सिंधू नदीच्या काठी आहे लेह. ओके, लक्षात ठेवा. आणि जम्मू काश्मीरमध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 22 जिल्हे आहेत, 22 जिल्हे. आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी देखील लेहच आहे. तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आपण पुढचा प्रश्न बघूयात. जोग हा जो धबधबा आहे तो शरावती नदीवर आहे, शरावती नदीवरती आहे. कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटकमध्ये. ओके, शरावती कर्नाटक. लक्षात ठेवा, जोश लक्षात ठेवा, जोश. जो म्हणजे जोग आणि श म्हणजे शरावती. ओके, जोश. जोग फॉल आहे सर्वात उंचीचा भारतातील. तर हे कोणत्या नदीवरती आहे? शरावती नदीवरती आहे, कर्नाटक या राज्यामध्ये. खूप महत्त्वाचे आहेत. थोडंसं 1-2 प्रश्न मी आज प्राचीन इतिहासामध्ये टाकलेले आहेत. भारतीय संगीताचे जनक म्हणून कोणत्या वेदाला म्हणतात? भारतीय संगीत. ओके, याचे जनक म्हणून कोणत्या वेदाला म्हणतात? आपल्याला माहीत आहे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. यापैकी संगीताचे जनक कोणत्या वेदाला म्हणतात? त्यानंतर नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? नालंदा, जे की बिहारमध्ये आहे. त्यानंतर सम्राट औरंगजेब याचे गुरु कोण होते? सम्राट औरंगजेब, ज्यांना आपण जिंदा पीर असे देखील म्हणतो, सम्राट औरंगजेबाचे गुरु. इसवी सन 1699मध्ये खालसा पंथाची स्थापना कोणी केली? ओके, शिखांचे गुरु कोणत्या गुरुने खालसा पंथाची स्थापना 1699मध्ये केलेली आहे? आणि कोणत्या गव्हर्नर जनरलला भारतामध्ये नागरी सेवेचा जनक असे म्हणतात? नागरी सेवेचा जनक. ओके, तर हे प्रश्न तर आपले. चला उत्तर देतो याचे. भारतीय संगीताचे जनक म्हणतात सामवेदाला, सामवेद. ओके, आपल्याला माहीत आहे 4 वेद कुठले कुठे आहेत? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद. ओके, अथर्ववेद.
सर्वात पहिलं आणि सर्वात जुना आहे ऋग्वेद आणि सर्वात अलीकडील सर्वात नवीन या चारपैकी कोणता आहे तर ते आहे अथर्ववेद. ओके. तर सामवेद लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये म्युझिकचा उल्लेख केलेला आहे, संगीताचा उल्लेख या सामवेदमध्ये केलेला आहे. त्यानंतर नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती कुमारगुप्त याने. गुप्त घराण्याचा राजा कुमारगुप्त. ओके. कोणत्या ठिकाणी आहे हे? बिहारमध्ये आहे कुमारगुप्त. ओके. आणि बख्तियार खिलजी याने ते उद्ध्वस्त केलेलं होतं जळून. त्यानंतर सम्राट औरंगजेब याचे गुरु कोण होते? हे होते मीर मुहम्मद हकीम. मीर मुहम्मद हकीम. ओके. हकीम. तर हे होते जिंदापीरचे गुरु, म्हणजे सम्राट औरंगजेब याचे गुरु होते. त्यानंतर 1699मध्ये खालसा पंथाची स्थापना केली गुरु गोविंद सिंग यांनी. गोविंद सिंग. शिखांचे किती गुरु होते? 10वे. ओके. गुरु नानक हे पहिले होते, दुसरे अर्जुन देव होते. ओके. हे शिखांचे 10वे गुरु, ज्याची हत्या नाशिकला झालेली आहे. ओके. आणि गुरु गोविंद सिंग यांनी 1699मध्ये खालसा पंथाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर भारतीय नागरी सेवेचे जनक. ओके. भारतामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात तर कॉर्नवॉलिस, लॉर्ड कॉर्नवॉलिसला म्हणतात. ओके. लॉर्ड कॉर्नवॉलिस लक्षात ठेवा, ज्यांनी कायमधारा पद्धत देखील सुरू केली होती 1793मध्ये. त्यानंतर आपले पुढचे प्रश्न आहेत राज्यघटना. ओके. राज्यघटनेवरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, पहिल्यांदा वाचून दाखवतो. भारतीय राज्यघटनेतील कलम 143 कशाशी संबंधित आहे? कलम 143 143. भारतीय राज्यघटनेतील राज्यसूचीमध्ये एकूण किती विषय आहेत सध्या? राज्यसूचीमध्ये सूचींचा जो संबंध आहे तो 7व्या अनुसूचीमध्ये आहे. ओके. केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर त्यापैकी राज्यसूचीमध्ये किती विषय आहेत सध्या? सर्वाधिक पंतप्रधानांना शपथ देणारे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? सर्वाधिक पंतप्रधानांना शपथ देणारे एकमेव राष्ट्रपती. हिंट देतो, ते एकूण 3 पंतप्रधान शपथ दिलेले आहेत त्यांनी, सलग 3 पंतप्रधानांना. तर असे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन असेल. भारताचे सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे पहिले पंतप्रधान कोण होते? प्रश्न सोपा आहे, फक्त थोडासा फिरवून टाकलेला आहे. भारताचे सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे पहिले पंतप्रधान कोण होते? ओके. लक्षात ठेवा ह्या शब्दाकडे पहिले. घटना समितीतील सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीमध्ये? तर असे आपले राज्यघटनेचे आज महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला उत्तर देतो. भारतीय राज्यघटनेतील कलम 143 आहे, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा जो सल्ला आहे तो मागू शकतात. सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी राष्ट्रपतींना जर वाटलं ओके की सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा तर ते सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेऊ शकतात राष्ट्रपती. आणि दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. ओके. हे पण लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक आहेच असं नाही. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील राज्यसूचीमध्ये सध्या एकूण किती विषय आहेत? 61 विषय आहेत. ओके. तर मी या ठिकाणी लिहून घेतो. केंद्रसूची याच्यामध्ये सध्या किती विषय आहेत? 100 विषय आहेत. त्यानंतर आहे राज्यसूचीमध्ये सध्या 61 विषय आहेत. त्यानंतर आहे समवर्ती सूची याच्यामध्ये सध्या किती आहेत? 52 विषय आहेत. ओके. तर हे लक्षात ठेवा, 100 61 52. ओके. आणि ज्यावेळेस घटना आपण स्वीकारलो त्यावेळेस किती होते? घटना स्वीकारताना केंद्रसूचीमध्ये होते 97 विषय, त्यानंतर राज्यसूचीमध्ये होते 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये होते 47 विषय. ओके. त्यानंतर काय झालं, 66मधून 5 विषय काढून समवर्ती सूचीमध्ये टाकले, म्हणून ह्याच्यामध्ये 5 विषय कमी झाले, म्हणजे 61 राहिले आणि इथं 47वरून 52. ओके. 5 वाढले. तर हे आहे समवर्ती सूची, राज्यसूची आणि केंद्रसूची. आणि यांचा समावेश कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? कोणत्या परिशिष्टामध्ये आहे? 7वी अनुसूची. ओके. भारतीय राज्यघटनेतील 12 परिशिष्टापैकी 7व्या परिशिष्टामध्ये त्यांचा समावेश आहे. त्यानंतर सर्वाधिक पंतप्रधानांना शपथ देणारे एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? जे 1987 ते 1992पर्यंत राष्ट्रपती होते. कोण होते हे? आर व्यंकटरमण. ओके. एक मिनटं. हे होते आर व्यंकटरमण. त्यांनी एकूण 3 पंतप्रधान शपथ दिलेत. 1991मध्ये व्ही पी सिंग यांना, त्यानंतर 1990मध्ये चंद्रशेखर यांचं सत्कार सरकार आलं, चंद्रशेखर. त्यानंतर 1991मध्ये आलं पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार. ओके. लक्षात ठेवा, इथं
व्ही पी सिंग आहे, मध्यभागी चंद्रशेखर आहेत आणि या ठिकाणी आहेत पी व्ही नरसिंहराव. ओके, या तिन्ही पंतप्रधानांना शपथ दिलेले राष्ट्रपती कोण आहेत? आर व्यंकटरमण. त्यानंतर भारताचे सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे पहिले पंतप्रधान कोण होते? ऑफकोर्स हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. नेहरू 1951 पहिल्यांदा शपथ घेतले, त्यानंतर 1956मध्ये घेतले, त्यानंतर 1961मध्ये. ओके, म्हणजे 3 वेळेस शपथ घेतलेले आहेत ते आणि 1964मध्ये त्यांचं निधन झालं. तर पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. असे एकूण किती पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतलेत? असा जर प्रश्न विचारला त्याला फिरवून तर पहिले होते पंडित नेहरू, दुसरे होते यांची मुलगी इंदिरा गांधी, त्यानंतर तिसरे होते मनमोहन सिंग आणि चौथे ऑफकोर्स नरेंद्र मोदी. आत्तापर्यंत भारतामध्ये 4च पंतप्रधान होऊन गेले, त्यांनी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतलेली आहेत. ओके, लक्षात ठेवा हे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीतील सुकाणू समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, हा सोपा प्रश्न होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, जे बेसिक वाचलेले आहेत त्यांना माहीत असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. परंतु एक महत्त्वाचा ह्याच्यामध्ये पॉईंट सांगतो तुम्हाला, सुकाणू समितीमध्ये एकच महिला सदस्य होती, ती कोण होती असं विचारलं तर? सुकाणू समितीमध्ये एकमेव महिला सदस्य कोण होती? तर ते होते दुर्गाबाई देशमुख. ओके, लक्षात ठेवा, दुर्गाबाई देशमुख. एकूण 15 महिला होत्या आपल्याला माहीत आहे. 15 महिलांपैकी सुकाणू समितीचे हे सदस्य देखील आहेत. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्राचे प्रश्न बघूयात. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? 10वी पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीदरम्यान राबवण्यात आली? हे पुस्तक आहे खूप महत्त्वाचं, वेल्थ ऑफ नेशन्स. हे पुस्तक कोणाचे आहे? वेल्थ ऑफ नेशन्स. एक्झिम बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, आयात निर्यात बँक याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? त्यानंतर मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, मानव विकास निर्देशांकाचा अहवाल पहिल्यांदा कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला? ओके, तर असे आपले अर्थशास्त्राचे प्रश्न आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल. चला तर मग उत्तर देतो आता. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 2002 ते 2007. 2002 ते 2007. ओके, 2015ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हे नियोजन आयोग बरखास्त करण्यात आलं आणि त्या ठिकाणी आलं नीती आयोग. ओके, NITI. ओके, नीती आयोग. याचं लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ओके, राष्ट्रीय इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर हे चीनच्या धर्तीवर बनवण्यात आलेलं आहे नीती आयोग. त्यानंतर वेल्थ ऑफ नेशन खूप महत्त्वाचं आहे, वेल्थ ऑफ नेशन्स. ओके, हे पुस्तक आहे ॲडम स्मिथ याचं, खूप महत्त्वाचे आहेत. ॲडम स्मिथ यांचं आहे वेल्थ ऑफ नेशन्स. त्यानंतर एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक्स असं लिहितो आपण. ओके, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात आणि इम्पोर्ट म्हणजे आयात. ओके, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक याची जो कायदा आहे तो 1981मध्ये करण्यात आला आणि 1981च्या कायद्यानुसार एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली 1982मध्ये. हे लक्षात ठेवा, 1982 स्थापना आहे, कायदा 1981चा आहे. आणि असं विचारलं तर एक्झिम बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हेडक्वार्टर, तर हे मुंबईला आहे. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी RBIचं आहे. ओके, भरपूर बँकेचं मुख्यालय आहे मुंबई, एक्झिम बँकेचं मुख्यालय. त्यानंतर राष्ट्रीय विमा प्रबोधिनी याची स्थापना झाली होती 1980मध्ये आणि याचं मुख्यालय पुण्यामध्ये. ओके, पुणे, लक्षात ठेवा, पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय विमा प्रबोधिनी. त्यानंतर मानव विकास निर्देशांक याचा अहवाल पहिल्यांदा 1990मध्ये जाहीर करण्यात आलं. 1990 मानव विकास निर्देशांक कोणातर्फे जाहीर करण्यात येतं? एक संस्था आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके, UNDP म्हणतो. UNDPद्वारे दरवर्षी निर्देशांक जाहीर करण्यात येतो आणि याचं श्रेय, या मानव विकास निर्देशांकाचं श्रेय कोणाला जातं? 2 अर्थशास्त्रज्ञ आहेत. एक आहेत पाकिस्तानचे मेहबूब उल हक. ओके, हे आणि भारताचे आहेत अमर्त्य सेन यांना दिलं जातं याचं श्रेय, मानव विकास निर्देशांक याचं. आणि असं जर प्रश्न विचारला मानव विकास निर्देशांक याचे जनक कोण आहेत?
तर याचं उत्तर महबूब उल हक द्यायचं. ओके, पाकिस्तानचे आहेत अर्थशास्त्रज्ञ, मानव विकास निर्देशांक याचे जनक. तर असे आपले अर्थशास्त्राचे प्रश्न होते, खूप महत्त्वाचे. ओके, आता सामान्य विज्ञान बघूयात. हा व्हिडिओ मला वाटतं थोडासा त्याला मोठं होत आहे, असो पण माहिती तर भरपूर मिळत आहे. ओके, चला विज्ञानाचे प्रश्न पहिला आहे बघा. काय म्हणतं आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? ओके, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड. निकट दृष्टीता दोष दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? निकट दृष्टीता दोष दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? होमिओपॅथी याचा जनक कोणाला म्हटले जाते? होमिओपॅथी. लोहाचे प्रमाण सर्वाधिक प्रमाण कोणत्या भाजीत असतं? ओके, भाजी विचारलं आहे, कोणतं भाजी आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक लोह असतं? आणि पेशीचा शोध कोणी लावला? पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? असे आपले प्रश्न आहेत. चला याचे उत्तर देतो मी. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड आहे मांडीतील हाड. ओके, ज्याला फिमर म्हणतात. फिमर. ओके, फिमर एवढंच लक्षात ठेवा. मराठीमध्ये याला उर्विका असं काहीतरी म्हणतात. ओके, उर्विका. ओके, परंतु फिमर लक्षात ठेवा. आणि कुठं हे महत्त्वाचं आहे, मांडीमध्ये आहे. ओके, मांडीमध्ये असतं सर्वात मोठं हाड. आणि सर्वात लहान विचारलं तर सर्वात लहान हाड हे कानामध्ये असतं. ओके, कानामध्ये स्टेप्स असं नाव आहे त्याचं, स्टेप्स. ओके, हे कानामध्ये आहे. आणि सर्वात मजबूत हाड कुठं आहे? सर्वात मजबूत हाड हे याला मॅन्डिबल म्हणतात, जे की आपल्या जे हनुवटी आहे ना, हनुवटीमध्ये आहे. ओके, मॅन्डिबल हनुवटीमध्ये आहे. तर बाकीचं परत आपण बघूयात. त्यानंतर निकट दृष्टीता दोष दूर करण्यासाठी कोणता चष्मा वापरतात? निकट दृष्टीता दोष दूर करण्यासाठी हे आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरतात. आंतरवक्र भिंग. ओके, निकट दृष्टीता म्हणजे काय? त्यांना जवळचं दिसतं. ओके, जवळचं दिसतं परंतु लांबचं दिसत नाही, त्याला म्हणायचं निकट दृष्टीता. याच्या नावामध्ये थोडंसं चेक केलं तर आपण उत्तर येईल आपल्याला. निकट दृष्टीता म्हणजे निकट दृष्टी येते. ओके, म्हणजेच जवळचं दिसतं आणि लांबचं दिसत नाही, म्हणजेच निकट दृष्टीता दोष. आणि अशासाठी अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतात. आणि अशाच प्रकारचा आणखीन एक दुसरा आहे दूरदृष्टीता. दूरदृष्टीता याच्यामध्ये काय, दूरचं दिसतं. ओके, दूरचं दिसतं परंतु जवळचं दिसत नाही, याला म्हणायचं दूरदृष्टीता. आणि याच्यासाठी वापरतात बहिर्वक्र भिंग. बहिर्वक्र भिंग. ओके, त्यानंतर आणि ज्यांना वर्धदृष्टीता असतं त्यांना आंतरवक्र आणि बहिर्वक्र दोन्ही पण वापरतात. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, होमिओपॅथीचा जनक कोणाला म्हणतात? होमिओपॅथीचं जनक हे म्हटलं जातं सॅम्युअल हानेमान यांना. सॅम्युअल हानेमान. ओके, लक्षात ठेवा, होमिओपॅथीचा जनक. आपला जो आयुष आहे त्याच्यामध्ये होमिओपॅथी आहे. ओके, AYUSH. ओके, ह्याच्यामध्ये आयुष याच्यासाठी सेपरेट मंत्रालय देखील आहे. ओके, श्रीपद येसो नाईक याचे मंत्री आहेत भारताचे केंद्रीय. ह्याच्यामध्ये आयुष. ओके, ह्याच्यामध्ये ए आहे आयुर्वेदा, वायचा अर्थ आहे योगा, यूचा अर्थ आहे युनानी, एसचा अर्थ आहे सिद्ध आणि एच याचा अर्थ होमिओपॅथी. ओके, आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी, आयुष. त्यानंतर लोहाचे सर्वाधिक प्रमाणात मेथीमध्ये. मेथी, ते लक्षात ठेवा, मेथी. आणि पेशी याचा शोध कोण लावला आहे? फुंक यांनी लावलेला आहे. सॉरी, फुंक नाही, फुंकने जीवनसत्वाचा शोध लावला आहे, जीवनसत्व. तर पेशीचा शोध लावला आहे हुक यांनी. ओके, रॉबर्ट हुक. ओके, ते फुंक हुक ह्याच्यामध्ये कन्फ्यूज झालं मला. फुंक आहे जीवनसत्व आणि हुक आहे, रॉबर्ट हुक आहे पेशीचा शोध. समजलं एवढं? ओके, आता बघूयात आपण चालू घडामोडी. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेचे उपाध्यक्ष. ओके, भारताचे आहेत. ध्रुवस्त्र हे मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? ध्रुवस्त्र. त्यानंतर थमामपट्टी. ओके, थमामपट्टी या लाकडी कलेला नुकतेच GI टॅग मिळाला आहे, ते कोणत्या राज्यातील आहे? GI टॅग मिळालेलं आहे थमामपट्टी लाकडीचं जो कला आहे ते कोणत्या राज्यातील आहे? राष्ट्रीय प्रसारण दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रसारण दिन, नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे. त्यानंतर SRPFचे राज्यातील पहिली महिला बटालियन कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? SRPFचे राज्यातील पहिली महिला बटालियन. ओके, तर असे आपले प्रश्न आहेत. तर चला उत्तर देतो याची. आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे
RPFचे DI जे आहेत ते अरुण कुमार यांना, अरुण कुमार. ओके. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे DI जे आहेत, ओके, RPFचे DI जे अरुण कुमार. त्यानंतर ध्रुवस्त्र हे DRDOने विकसित केलेलं आहे, DRDO. ओके. त्याचे त्या प्रमुख कोण आहेत? G. सतीश रेड्डी. G. सतीश रेड्डी. आणि DRDOचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी, दिल्ली. आणि DRDOची स्थापना कधी झाली होती? 1958 मध्ये. ओके. नासाची स्थापना, DRDOची स्थापना सेमच आहे, नासाचं पण 1958च आहे. इस्रोची स्थापना 1969ची. ओके, 1969. तर ध्रुवस्त्र लक्षात ठेवा, हे DRDOनं विकसित केलेलं आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर थमामपट्टी ही लाकडी कला आहे तमिळनाडूमधील आहे थमामपट्टी लाकडी कला, ज्याला GI टॅग मिळाला आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन, भौगोलिक निर्देशांक म्हणतो. ओके. हे मिळालेलं आहे सालेम या ठिकाणी लाकडी कलेला. ओके. सालेम कुठं आहे? तमिळनाडूमध्ये. त्यानंतर तमिळनाडूमधील एक चिक्की पण होतं. ओके. त्याला नाव म्हणतं कोविलपट्टी कडली चिक्की. ओके. मिठाई आहे कोविलपट्टी कडलई, हे चिक्कीचा प्रकार आहे तेथील. ओके. त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये त्याला असं म्हणतात, कोविलपट्टी कडलई मिठाई. ओके. याला देखील नुकतेच गेल्या 2 महिन्यामध्ये GI टॅग मिळाला आहे. त्यानंतर राष्ट्रीय प्रसारण दिन हे साजरा केलं जातं 23 जुलैला. 23 जुलै राष्ट्रीय प्रसारण सेवा दिन. आणि तसं पाहिलं तर आज किती तारीख आहे? 26 जुलै आहे. आज कारगिल दिन देखील आहे. ओके. SRPFचे राज्यातील पहिली महिला बटालियन कुठे स्थापन करण्यात आलं? हे काटोलमध्ये, नागपूरमध्ये. ओके. नागपूर. ओके. लक्षात ठेवा, नागपूर. तर पहिली महिला बटालियन. आणि पहिली आदिवासी महिला बटालियन कोणत्या राज्याने स्थापन केली? बिहारने. ओके. बिहारनं, लक्षात ठेवा. तर असे आपले प्रश्न आहेत. आज व्हिडिओ थोडा मोठा झाला, परंतु असो, तुम्हाला एक्स्ट्रा माहिती भरपूर मिळाली असेल. तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.